आता मी साडी वगैरे काढली, जरा दम निघा ना मला. तर ताईंचं चाललंय कुचुंबर बनवायचं. आता बिर्याणी खायची. बिर्याणी तर मस्त झाले. मम्मीच्या हातची बिर्याणी कशी होती, जावयांना आवडते का नाही माहित नाही. आम्ही तर खातो गपची. मटण म्हणलं काही आवडतं. खाऊ आता केली आता मी आमच्या गावाकडचे आणि कसे खाऊ करते. हा मग तुला दही ठेवायचं का थोडंसं? नको मला कारण तुम्ही संपवताल ना. हा तेच नाही बसली ना नको मला बाई. कुचुंबर घ्यायचं नको का तुम्ही दही ना आंबा नको खाऊ. मी तेच म्हणलं. हा दही ना आंबा मी तर इथं केक वगैरे कापून झाला होता सर्व. आता जेवायची तयारी चालू होती. तर मला एकच टेन्शन असतं की मम्मीला जेवायला काय बनवायचं. तर मी त्या दिवशी म्हणजे मार्केटला गेलो त्यावेळेस तिला मी येताना आंबे वगैरे आणले होते की तू आमरस चपाती खा म्हणून. कारण आमच्यासाठी बिर्याणी म्हटल्यावर तिला नको का काहीतरी, कारण नाही का म्हणजे एक चांगलं जेवण वगैरे. तर तिने काय केलं, त्याच्यासाठी ती आमरस बनवणार होती ना आम्ही बिर्याणी. तर आपल्याला नाही खाऊ वाटत असं नाही का, समोरचा व्यक्ती हे खातोय आणि त्यात आपली जवळची व्यक्ती म्हणजे मम्मी आणि तिला जेवायला म्हटल्यावरती. तरी मी तिला बोलले होते अजून काहीतरी श्रीखंड वगैरे आण म्हटलं होतं, पण नको बोलली. ती बोलली मला आंब्याचा रसच आवडतो. तर ठीक आहे, कारण तिला आंब्याचा रस खूप म्हणजे खूप आवडतो. मग आंबे घेतले होते मी, अर्धा किलोच आणले होते, ले नव्हते आणले. कारण ले आणले असते ना मग कसं झालं असतं, चिकनवर मी आंबे खाल्ले असते. तर आत्ताच एक मध्ये न्यूज आली ती बिर्याणी खाल्ली, कलिंगड खाल्लं, त्याच्यानंतर त्या सगळ्यांच्या घरातल्यांचा सगळ्यांचा मृत्यू झाला. तर असं काही फळ आपण मटणवर कोणते फळ खाल्ले ना तर असं काहीतरी होतं. कारण मी खाल्लाच असता आंबा, त्याच्यामुळे अर्धा किलोचे आंबे आणले होते. तर मस्तपैकी आपल्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन कंप्लीट झालेलं आहे आणि मस्तपैकी साजरा झाला आहे. आणि तुम्हाला सांगते कालच्या व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, व्ह्यू पण चांगले आले होते. पण याच्यापेक्षा आपल्याला जास्त व्ह्यू आणायचे आहेत. मी बनवते आता. ह्यांचं सगळं झालं गॅसपासून आता चालले बनवते आणि चपाती. मी नको म्हणलं होतं पण ताई म्हणली नाही मम्मी तुझ्यासाठी आमरस बनव. आमरस बनवा. आता मी जेवतो बिर्याणी खात. बिर्याणी खा कशी झाली ते जरूर सांगा. हे बोललंच आहे का ताटं? कशी झाली, चांगलं झालं. ते थोडंसं असं हे होतं म्हणून त्याच्यामुळे. तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. तर मस्तपैकी तर आजीकडून प्रांजल मेकअप करून घेते. आता तुम्हाला सांगते, प्रांजल आणि प्रिशा रोज आईकडून आंघोळ करतात. आई म्हणजे मम्मी रोज तिला आंघोळ घालते पोरींना. आणि नाही का हे त्यांचे केस हेअरस्टाईल मस्त मस्त हेअरस्टाईल करते. प्रांजल तिथं खूप छान हेअरस्टाईल करते, म्हणजे एवढे हेअरस्टाईल करते ना भारी, आपल्याला येत नाहीत अशा ती हेअरस्टाईल करते. ते पण वेगवेगळ्या प्रकारच्या करते. आणि मला माहितीच नव्हतं तिच्याकडे एवढी कला आहे. कारण मी जेव्हा शाळेत जायचे ना तेव्हा मम्मी माझ्या 2 वेळा कधीच घातली. तर इथं मस्तपैकी दुपारची वेळ होती. मम्मीनी मस्त अशी भेळ बनवली होती. त्या दिवशी आम्ही भेळ म्हणजे फरसाण वगैरे आणलं होतं, त्याची भेळ बनवली मुरमुऱ्याची. आणि मस्तपैकी दुपारच्या वेळेस खाणार आहोत. सेंद्रिय आमची झाली भेळ तयार. अजून आपल्याला तिखट पावडर आणायची. तुझा नाही हात पुरायचा. हा छान डोळ्यात बियात. प्रिशा तू इकडे, ती डोळ्यात बियात पडेल. इकडे बाबू. कधी कधी शब्द मग पुरला का? मी आणते बाबा नको तू जाऊ नको बस तू मी आणते. डोळ्यात बिया ना बाबू. उघड. सुंदर सुंदर चटपटीत भेळ प्रिशा प्रांजलसाठी बनवली. ती एकदा प्रांजल आठवते नगरमध्ये भेळ बनवलेली. म्हणजे आधी तसे आणि इथं पाहिजे तसे क्वालिटीची शेव नाही मला असे नगरला जे भेटते मऊ. अरे बापरे मीठवाली दिखाओ इधर दिखाओ. मीठ लेके आ गई. आज बहुत मार खाया है इसने. मीठवाले अभी ओ मत बापना ओ मत निकालना नीचे रखो.
आम्ही मसाला तिच्या जेवणामध्ये होतं मस्तपैकी काळ्या मसाल्याच्या शेवगाच्या शेंगा होत्या. तर शेवगाच्या शेंगा बनवायच्या होत्या, चपात्या करायच्या होत्या. तर मम्मी शेवगाच्या शेंगा करणार होते, मी चपात्या करणार होते. ती बोलली माझ्या हातच्या शेवगाच्या शेंगा बनवते. आणि तुम्हाला सांगते इथं किती चांगली भाजी बनव, पण ते पाण्याची चव जी आहे ना ती वेगळीच चव लागते बरं का. तर तुमचं सांगते आता रूम बदलायची, पसारा न्यायचा आहे सगळं. आता आजचाच दिवस आहे, तर सगळं असं भरपूर प्रेम द्या व्हिडिओंना, भरपूर सपोर्ट करा. तर तुमच्या सपोर्ट मग इथपर्यंत आले, असं पण पुढे पण असं सपोर्ट राहू दे सध्या, कारण की मला तुमच्या सपोर्टची खूप म्हणजे खूप गरज आहे. आणि तुम्ही मला चांगलं प्रेम दिलं, मला छान छान कमेंट केली, तर मला प्रोत्साहन येईल की मी अजून काहीतरी व्हिडिओ काढायला प्रयत्न करेन. कारण सपोर्टशिवाय काहीच नसतं. आणि मी पण अशी मेहनत करेन की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडायला पाहिजे. आणि नंतर मग आम्ही गेलो होतो म्हणजे हे स्वयंपाक करायच्या अगोदरची गोष्ट, आम्ही स्वामीच्या मठात गेलो. आणि काल सोमवार होता, व्हेज होतं म्हणून शेवगाच्या शेंगा केल्या त्या. तर हा आधीचा व्हिडिओ मिक्स केला आहे बरं का. तर हा उभा व्हिडिओ काढण्यात आला होता माझ्याकडून बरं का. तर इंस्टाग्रामवर शॉर्ट व्हिडिओ ब्लॉगमध्ये मी हे करणार होते. तर स्वामींच्या काल मठात गेले ते, म्हटलं जे आलेलं संकट आहे या संकटाला एकदम छान असं मार्ग देत स्वामी महाराज. कारण खूप टेन्शन आहे, तुम्हाला सगळं सांगणार आहे काय झालं कसं झालं ते तुम्हाला थोडं थोडं सांगणार आहे. पण आता जे पण संकट आले आत्ता मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही आहे, तर ते तुम्हाला सांगन काय आहे. एवढं म्हणजे मी अशी कशी म्हणजे मला माझ्याच जीवनात असे का संकट आलेत मला हेच कळत नाही. आणि जेव्हा संकट येतं तर आपण देवाच्या दारात जातो. तशीच मी काल म्हटलं होतं स्वामींच्या मठात जायचं आहे म्हणून, आणि स्वामींचा आशीर्वाद वगैरे घेतला. म्हटलं यातून संकटातून मार्ग काढ. आणि हा स्वामींचा मठ खरंच खूप छान आहे. आणि मला इथं गेलं ना खूप करमतं. तर सॉरी आडवा व्हिडिओ काढायला पाहिजे होतं, कारण तुम्हाला ते दिसलं असतं बघायला. आता ही स्वामींची माझी आता स्वामींची इच्छा असेल तर मी ह्या मठात दरवेळेस यावं, तर मला पटकन नाही का आता काय माहीत नाही, आता एवढं लांबून तर मी कशी येऊ शकते स्वामींच्या मठामध्ये. तिकडं स्वामींचा मठ असेलच, पण आता मला एवढ्या वर्षात 3 वर्षात मला 3 वर्षांनी कळलं की स्वामींचा मठ इथं आहे म्हणून. तिथं पण वेळच लागेल मला, आणि जवळपास असलं तर मी नक्की जात जाईल मठात स्वामींच्या दर्शनाला. तर आज मस्तपैकी मम्मीने दर्शन घेतलं, कारण मम्मीला काल एकादशी होती. तर एकादशीच्या दिवशी देवाचं दर्शन झालंच पाहिजे. तर चला कसा होता आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया असेच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे दृश्य दिसलं मला, तर हे कुत्रं होतं स्वामींच्या मठात आलं होतं, आणि किती वेळ स्वामींकडं बघत होतं. आणि म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करावा. आणि खरंच म्हणजे प्राण्यांना पण देव कळतो, खरंच आहे. तर मस्तपैकी थोड्या वेळ बसलो वगैरे, आणि स्वामींचं नामस्मरण केलं, आणि नंतर निघालो. आणि आरती झाली होती बरं का. आरती झाल्यानंतर आम्ही आलो होतो. आरतीला खरं तर यायचं होतं, पण काय करणार आरती हाती लागली नाही. तर असो, तर दर्शन झालं, दर्शन होणं हे महत्त्वाचं आहे. तर चला बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा थोड्या वेळाच्या व्हिडिओमध्ये. पसाराचा तयारी करायची, पसारा भरला आहे, अर्धा पसारा भरला आहे, अर्धा बाकी. तर चला बाय बाय.